नमस्कार मित्रांनो. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मला पण शिकायचं या पाठाचे प्रश्न उत्तर. तर चला तर मित्रांनो, तुम्ही वही काढा. आपण हे सगळं लिहूया व पाठांतर करू व वाचूया व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर चला मित्रांनो, आपण चालू करूया. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. स्नेहा का रडत होती? उत्तर: स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते, म्हणून स्नेहा रडत होती. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर: सरपंचांनी बबलीला 5वी इयत्तेत प्रवेश घेतला होता. मुख्याध्यापक आणि सरपंच हे घरी का गेले? उत्तर: स्नेहाला तिचे बाबा पुढे शाळेत पाठवणार नाहीत हे बबलीकडून समजल्यावर सरपंच व मुख्याध्यापक सखारामाच्या घरी गेले. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? उत्तर: स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्यास निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला. प्रश्न क्रमांक 2. 3-4 वाक्यात उत्तरे द्या. स्नेहाची आई चिंतेत का पडली? उत्तर: स्नेहाची आई संध्याकाळी शेतातून परत आली तेव्हा तिने पाहिले की स्नेहा एक कोपऱ्यात बसून रडत होती. अरे बापरे, हे काय झालं? रडून तिचे डोळे सुजले होते. त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली. प्रश्न क्रमांक आ. मुख्याध्यापक सखारामला पोतरी करून काय सांगू लागले? उत्तर: तुमची लेक हुशार आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनवू द्या, असे मुख्याध्यापक सखारामला पोतिडकीने सांगू लागले. सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? उत्तर: सरपंच म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे ना? मी तिला 5वी इयत्तेत पाठवणार आहे. आडगावी शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. माझ्या मुलीबरोबर तुझीही मुलगी एसटीतून जाईल. सखारामने शेवटी कोणचा निर्णय घेतला? बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सखारामने शेवटी कोणचा निर्णय घेतला? उत्तर: स्नेहाचे शिक्षण अपूर्व ठेवणार नाही. दिवसरात्र कष्ट करीन, रक्ताचे पाणी करीन, पण मी माझ्या मुलीला शिकवेन. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दसमूहांचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. चिंतेत पडणे. चिंतेत पडणे म्हणजेच काळजीत पडणे. याच्यावर संबंधित वाक्यप्रचार: परीक्षेच्या दिवशी उठायला उशीर झाल्याने सीमा चिंतेत पडलेली. 2. गहीवरून येणे, मन दाटून येणे. खूप दिवसांनी परदेशातून परतलेल्या मुलाला पाहून राधाबाईंनी गहीवरून आले. 3. डोळे पाणवणे म्हणजेच की डोळ्यात अश्रू दाटणे. संबंधित वाक्यप्रचार: पहिल्या दिवशी शाळेत जाताना अजयचे डोळे पाणवले. 2. अचंबा वाटणे, आश्चर्य वाटणे. छोट्या सोहमला सायकल चालवताना पाहून आईला आश्चर्य वाटले. 5. पोटतिडकीने बोलणे, मनापासून कळवळीने बोलणे. संबंधित वाक्यप्रचार आहे: शिक्षक मुलांना पोटतिडकीने बोलून शिकण्याचे महत्त्व सांगतात. 6. रक्ताचे पाणी करणे, अतिशय कष्ट करणे. वाक्यप्रचार संबंधित: शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती पिकवतात. प्रश्न क्रमांक 4.
तुम्हाला काय वाटेल ते लिहा. 1. खूप पुस्तके पाहून. मला त्या पुस्तकांमधील चित्रे पाहून पुस्तके वाचावेसे वाटेल. 2. बाजारात फिरताना खाऊ घ्यावासा वाटतो तसेच फुगे घ्यावेसे वाटतात. आजार व्यक्तीला पाहून आजार व्यक्तीची सेवा करावीशी वाटते. 4. झोपेत असताना कोणी हाक मारला तर गडबडून जागे होऊ. कोणी हाक मारला ते पोहावेसे वाटते. इथेच आपल्या या धड्याचे प्रश्नोत्तर संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद.